नमस्कार, प्राइम पॉइंट मध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये मी जे काही मुद्दे मांडणार आहे या मुद्द्यांना फक्त कुठला एक राजकीय पक्ष हा कारणीभूत नाही। जर माझ्या मुद्द्यांमध्ये काही तथ्य असेलच तर त्याला त्या परिस्थितीला सगळेच राजकीय पक्ष, सगळ्याच यंत्रणा, सगळंच प्रशासन हे जबाबदार आहे असं समजायला हरकत नाही। आता आपण विषयाकडे येऊया। मुंबईकरांची आजची आज सकाळची जी सुरुवात आहे ती एका दुर्दैवी घटनेनं झाली। ते म्हणजे मुंब्रा कळवा ही जी दोन रेल्वे स्टेशन्स आहेत याच्यामध्ये एकमेकांच्या विरुद्ध दिशेनं जाणाऱ्या दोन लोकल ट्रेन्स मध्ये जे प्रवासी प्रवास करत होते, जे फुटबोर्डवर उभे होते, एकमेकांना त्यांचा धक्का लागला आणि त्यातले काही प्रवासी, जवळपास 13 एक प्रवासी आहेत की जे खाली पडले, जखमी झाले। त्यातले 6 प्रवासी हे मृत्युमुखी पडले। आता ही जी आकडेवारी मी देतोय ही अधिकृत आकडेवारी नाहीये। म्हणजे हा व्हिडिओ रेकॉर्ड करसपर्यंत काही आकडेवारी, म्हणजे काही माध्यमांमध्ये 3 लोक मृत्युमुखी पडलेत असे म्हणतायत, काही माध्यमांमध्ये 5, तर काही लोक म्हणतायत 6। पण जे काही आतापर्यंत सर्वाधिक जे काही आकडा सांगितला जातोय तो 6चा आकडा आहे की 6 जण मृत्युमुखी पडलेत आणि एकूण 13 जण जखमी आहेत। त्यातले देखील काही हे गंभीर अवस्थेत आहेत, त्यामुळे मृतांचा आकडा सुद्धा वाढू शकतो अशी परिस्थिती आहे। आता जे जखमी आहेत त्यांना ठाणे, कळवा इथल्या जवळच्या रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। आता या निमित्ताने चर्चा सुरू झाली, आरोप सुरू झाले, प्रत्यारोप सुरू झाले, मग रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुरू झाली। पण या सगळ्या घटनांना, या घटनेला जबाबदार कोण, हा जेव्हा प्रश्न समोर येतो तेव्हा मात्र कोणाकडे बोट दाखवायचं, कोणी दाखवायचं आणि का दाखवायचं असा प्रश्न पडतो। आता हे सगळं समजून घेण्यासाठी मुळामध्ये आपण मुंबईकर, मुंबईतला चाकरमानी, त्याचा रोजचा जीव घेणा प्रवास, एकूणच मुंबईकर जो आहे त्याची मुंबईमधली जगण्याची स्थिती, हे सगळं आपल्याला समजून घ्यावं लागेल। मुंबई जी आहे, जे आपण म्हणतो की 7 बेटांची ही मुंबई, ही एकत्र करून हा सगळा मुंबईचा अवाढव्य सगळा पसारा जो आपण बघतो। आज मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, व्यापाराचं केंद्र आहे। अशी ही जी मुंबई आहे, या मुंबईचा जर भौगोलिक सगळा आपण विचार केला तर ती त्रिकोणासारखी वाढलेली आहे आणि त्याचे जे रस्ते आहेत ते फक्त म्हणजे ज्या बाजूनी जायचंय त्याच बाजूनी तुम्हाला यायचंय अशा पद्धतीची एक रचना आपल्याला बघायला मिळते। आता मी जे म्हणलं तुम्हाला की मुंबईकर, चाकरमानी मुंबईकर, त्याचा जीव घेणा प्रवास, मी तुम्हाला सांगू, मुंबईकर जो आहे तो कणाकणाने मरतोय, तो प्रदूषणाने मरतोय, तो ट्रॅफिकच्या समस्येमध्ये अडकतोय, तो फुटपाथवरनं सुरक्षितपणाने चालू शकत नाही अशी स्थिती आहे। एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचताना 3-3, 3.5 तासाचा प्रवास त्याला या ट्रॅफिकच्या गर्दीमुळे करावा लागतोय। त्यामुळे मुंबईकर जेव्हा सकाळी बाहेर पडतो तेव्हा त्याचे घरचे हे तो रात्री सुखरूप घरी परत येईल का या बाबतीमध्ये साशंक असतो। म्हणजे एक तर तो परत येईल का, जर तो आला तर तो धड अवस्थेत असेल का, जर तो आलाच तर त्याची मानसिक अवस्था शांत असेल का। कारण 6-6, 7-7 तास जेव्हा ट्रॅफिकच्या समस्येमुळे प्रवास करावा लागतो तेव्हा
तुमची मानसिक अवस्था काय होऊ शकते हे तुम्हीच लक्षात घ्या. त्यातून गर्दीमधनं स्वतःला रेटायचंय, अशा गर्दीमध्ये चुकून जरी तुमचा अपघात झाला तरी ज्याला आपण म्हणतो हात मोडणं, पाय मोडणं असे प्रकार घडू शकतात. त्यामुळे तो धड पायाने घरात येईल का ही एक चिंता असते. आणि कधी कधी जे मोठे अपघात आपण बघतो, जो आज सकाळी मुंब्रा आणि कळवाच्या दरम्यान झाला, अशा अपघातांमध्ये हा चाकरमानी आपला जीव सुद्धा गमावतो. पण पुन्हा एक छान नाव या मुंबईकराला दिलंय की मुंबईचं स्पिरिट. आणि मग हा मुंबईकर कितीही घटना कशीही घडू देत, कितीही दुर्दैवी असू देत, दुसऱ्या दिवशी हा मुंबईकर कामाला जातो. हे त्याचं स्पिरिट आहे. आणि या स्पिरिटच्याच भोवती सगळ्या गोष्टी फिरतात. तो कामाला जातो म्हणजे आज पोटापाण्याची खळगी त्याला भरायची आहे. तो गर्दीमध्ये स्वतःला रेटतो कारण त्याला त्याच्या वेळेत त्याच्या मस्टरवर जाऊन सही करायची आहे, त्याला पंच करायचं आहे. तो वेळेत पोचण्यासाठी आटापिटा करतो कारण त्यांनी कुणाला तरी वेळ दिली आहे, जर पोचलो नाही तर आपल्या हातातनं काम जाईल. ही परिस्थिती मुंबईकरांची आहे. आणि अशा या सगळ्या स्थितीमध्ये आपण जर आता मुंबईच्या रस्त्यांचा, मुंबईच्या लोकलचा आणि मग त्यानंतर आता ज्या डेव्हलपमेंट झाल्यात या सगळ्याचा जरी विचार केला तरी नेमकी ही सगळी तणावाची, अपघातांची स्थिती ही वारंवार का उद्भवतीये आणि याला जबाबदार कोण आहे हे तुमच्या लक्षात येईल. मुळामध्ये मुंबईमध्ये आपण बघितलं तर एक विरार हा एक भाग पकडूयात की विरारकडनं चर्चगेट किंवा CSMT या ठिकाणी जाणारा एक सगळा लोंढा आहे. कारण कामाच्या निमित्ताने विरारकडनं निघालेल्या माणसाला बोरिवलीत काम असतं, अंधेरीत काम असतं, बँड्रात काम असतं, दादरमध्ये काम असतं किंवा चर्चगेटला असतं. सेम स्थिती आहे जी सेंट्रल लाईन आहे म्हणजे मध्य. तो माणूस ठाण्यावरनं निघतो, तो चर्चगेटला तरी पोचतो किंवा CSMTला पोचतो. आणि तशीच एक दुसरी जी लाईन आहे हार्बर लाईन ज्याला आपण म्हणतो, पनवेलकडनं प्रवास करत निघालेला माणूस CSMTकडे जातो किंवा चर्चगेटला जातो. हा त्याचा रोजचा प्रवास आहे. मग हा प्रवास तिन्ही मार्गातनं चालू आहे, दोन्ही मार्गातनं चालू आहे. एक लोकल ट्रेन जी आहे, जी मुंबईची जीवनवाहिनी, लाईफ लाईन समजली जाते. आणि दुसरं आहे बाय रोड. आधी आपण बाय रोडची अवस्था काय आहे ती बघूया. आज तुम्ही या तिन्ही मार्गांवरचा कुठल्याही रस्त्याचा, मुख्य रस्त्यांचा जर विचार केला, पनवेल पासून CSMTकडे जायचंय तर हा जो पनवेल नंतरचा जो रस्ता आहे तो म्हणजे पुणे मुंबई हायवे आहे. जो पनवेल पर्यंत हा हायवे, पनवेल नंतर पुढे मग तो मुंबईमध्ये येतो, नवी मुंबईत येतो. म्हणजे या रस्त्याने येणारी STची वाहतूक, त्याच्यानंतर ज्या प्रायव्हेट सगळ्या वोल्वो वगैरे गाड्या आहेत, प्रवासी गाड्या आहेत, त्यांची वाहतूक, प्रायव्हेट कार्स यांची वाहतूक, त्या ट्रक्सची वाहतूक, मोठ्या प्रमाणामध्ये या मार्गावरनं ट्रक्सची ये जा चालू असते. आणि या सगळ्यामुळे या रस्त्यांवर मरणाची गर्दी असते, मरणाचं ट्रॅफिक असतं. म्हणजे ट्रॅफिकची गती अक्षरशः आपण मुंगीच्या पावलांनी पुढे सरकतोय अशी स्थिती ही मुंबईत तिन्ही मार्गांवर सकाळी 7 ते साधारणतः दुपारी 12 वाजेपर्यंत तर तुम्हाला बघायला मिळतेच मिळते. दुपारी 2 ते 4 हाच काय तो वेळ असेल की जरा तुम्ही सुसह्यतेने या रस्त्यांवरनं वाहन चालवू शकता. ते सुद्धा सुसह्यतेने, खूप अगदी आरामात नाही जाऊ शकत. संध्याकाळी पुन्हा 4 नंतर ते रात्री 9 वाजेपर्यंत ही स्थिती असते. हे ट्रॅफिक इतकं आहे म्हणजे कार्सचं ट्रॅफिक आहे, ट्रक्सचं ट्रॅफिक आहे, ST गाड्यांचं ट्रॅफिक आहे, प्रायव्हेट गाड्यांचं ट्रॅफिक आहे, प्रायव्हेट बसेसचं ट्रॅफिक आहे, ट्रक्सचं ट्रॅफिक आहे. रस्ते त्या मानाने अरुंद आहेत. त्या रस्त्यांवर पुन्हा काही ठिकाणी पार्किंग येतं. जे फुटपाथ आहेत ते हे जे सगळे फेरीवाले बसतात त्यांच्यानी फुटपाथची अवस्था वाईट झालेली आहे. या फेरीवाल्यांना कोणी हटवत नाही, त्यामुळे पादचारी जो आहे
तो फुटपाथपेक्षा रस्त्यावरनं जास्त चालताना आपल्याला बघायला मिळतो आणि मग त्यातनंही पुढे अपघात होण्याचे प्रमाण हे मुंबईत नवीन नाहीत, हे दिवसाला घडत आहे. त्यामुळेच मी म्हणलं ना की मुंबईकर हा कणाकणाने मरतोय, तो प्रदूषणाने मरतोय. आज मुंबईतलं प्रदूषण हे भयंकर स्वरूपातलं प्रदूषण आहे. तो उकाड्याने हैराण होतो, तो जीवघेणा प्रवास करतोय. मी तुम्हाला रस्त्यांची अवस्था सांगितली, त्यातून मुंबईचे 2 भाग पडतात, पूर्व आणि पश्चिम. आता पूर्वेकडच्या माणसाला पश्चिमेकडे जायचंय तर खूप कमी रस्ते आहेत आणि त्यातून जे रस्ते आहेत ते अरुंद आहेत. त्यामुळे तुम्ही कधीही पूर्वेकडून किंवा पश्चिमेकडून पूर्वेला येणाऱ्या रस्त्यांवर जर बघितलं तर ट्रॅफिक जॅम एवढंच तुम्हाला दिसेल कुठल्याही वेळेला. उदाहरणच घ्यायचं झालं तर आपण जोगेश्वरी ते मुलुंड हा जो काही एक लिंक रोड आहे त्याचा विचार करूयात. या रस्त्याने तुम्ही कधीही या, कधीही जा, अगदी रात्री 12:30-1 वाजेपर्यंत या रस्त्यावर ट्रॅफिक फुल असतं. हा झाला रस्त्यांचा विषय. मुंबईत जिथे दिसेल तिथे झोपडपट्टी वाढते. या झोपडपट्टींवर कुठलंही नियंत्रण राहिलेलं नाही, ठेवलेलं नाहीये, कारण प्रत्येकानं आपापल्या सोयीनं ही झोपडपट्टी वाढू दिलेली आहे, कारण आपला मतदार वाढतोय म्हणून. त्यामुळे झोपडपट्टीचं जाळं हे मुंबईत वाढत चाललंय. त्यातून प्रदूषण वाढतोय, त्यातून आरोग्याची हानी होतीये, कारण तिकडे घाणीचं साम्राज्य पसरतंय. ती सगळी वाट लागल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. जेवढ्या झोपडपट्ट्या आहेत तिथं कुठलीही ड्रेनेजची काळजी घेतली गेलेली नाही. ड्रेनेज अशी उघड्यावरनं वाहताना आपल्याला बघायला मिळतात. कचरा कुंडीचं कुठलंही नियोजन या झोपडपट्टीच्या कुठल्याही भागामध्ये तुम्हाला दिसणार नाही. तो कचरा ओसंडून वाहत असतो रस्त्यावर आणि त्यातनं दुर्गंधी पैदा होतीये, त्यातनं आरोग्याचे प्रश्न आहेत. त्यामुळे कुठल्याही साथीचा जो रोग आहे तो मुंबईत पहिल्यांदा शिरतो आणि त्यातून या झोपडपट्टी भागामध्ये तो जास्त आपल्याला फैलावताना दिसतो. म्हणजे झोपडपट्ट्यांची कारण आहेत. रस्ते छोटे आहेत, वाहनांची संख्या वारेमाप वाढलेली आहे. आज म्हणूनच म्हणतो ना की मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलं, मी कुठल्या एका पक्षाला जबाबदार नाही पकडणार. याला सगळेच जबाबदार आहेत, याला सगळ्याच यंत्रणा जबाबदार आहेत आणि सगळंच प्रशासन जबाबदार आहे. आज वाहनं वाढतातच आहेत. त्याला कंट्रोल करणार आहात की नाही? जे नवीन रजिस्ट्रेशन होत आहेत ती कुठेतरी तुम्ही थांबवणार आहात की नाही? तुम्ही विचार केलात की मुंबईतले रस्ते किती आहेत, त्याची लांबी रुंदी किती आहे, ही वाहनं किती या रस्त्यांवर आणायला पाहिजेत, याचं काही नियोजन झालंय? काही नाही. कंपन्याचा खिसा भरला जातोय, टॅक्सच्या रूपामध्ये सरकारचा खिसा भरला जातोय. वाहनं खरेदी होत आहेत, ती रस्त्यावर येत आहेत आणि म्हणूनच रस्त्यावरचे अपघात, सुसाट वेगाने जाण्यातनं झालेले अपघात, अल्कोहोल घेऊन गाडी चालवून झालेले अपघात, याचं मुंबईतलं प्रमाण सर्वाधिक आहे. सेम विषय येतो आता लोकल ट्रेन्सचा. आज रस्त्यावरचा हा 3-3.5 तासांचा प्रवास टळावा म्हणून मॅक्सिमम जो काही चाकरमानी मुंबईकर आहे तो लोकल ट्रेननी प्रवास करतो आणि म्हणूनच त्याला आपण मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळखतो. मुंबईकरांचं अर्ध्याहून अधिक मुंबईकरांचं जीवन हे या लोकलवर अवलंबून आहे. लोकलचं वेळापत्रक जरा जरी गडबडलं तरी यांच्या आयुष्याचं वेळापत्रक गडबडतं. इतकं त्या लोकलशी आणि मुंबईकरांचं जीवन एकरूप झालेलं आहे. पण मग या सगळ्या ज्या लोकल ट्रेन धावतात त्यातनं जो मुंबईकर प्रवास करतो, कधीतरी एकदा कुर्ल्याला, ठाण्याला, दादरला, बँड्राला, इकडे मुलुंडला, कधीतरी कळवा असेल, मुंब्रा असेल, बदलापूर असेल, गर्दीच्या सकाळच्या वेळेत नुसतं फक्त प्लॅटफॉर्मवर जाऊन उभं राहा, ती जी गर्दी दिसेल ना, असा प्रश्न पडेल की ही सगळी माणसं या ट्रेनमध्ये शिरू शकतात?
एवढे प्लॅटफॉर्म माणसांच्या गर्दीनं भरलेले असतात. त्यात बाहेरनं येणारे प्रवासी जे आहेत त्यांची लगबग असते. याच्यामध्ये नुसते ट्रेनमधनं पडूनच नाही तर प्लॅटफॉर्मवरनं चालताना सुद्धा कुणाचा तरी धक्का लागला म्हणून पडून होणारे अपघात सुद्धा आपण बघतो. पण मग या सगळ्या प्रवाशांच्या बाबतीतली सुरक्षिततेची काळजी कुठे आहे? काय उपाययोजना केल्या आहेत? आज कुठेतरी आपल्याला काही ठिकाणी बघायला मिळतंय, काही रेल्वे स्टेशन्स ही सुशोभीकरण केलं जात आहे. पण अरे सुशोभीकरण करून काय होणार आहे? म्हणजे तुम्ही भिंतींना टाईल्स लावून काय होणार आहे? तुम्ही ते 5 स्टार हॉटेलमध्ये असतात तसे दिवे लावून काय होणार आहे? फुटपाथ आपले जे प्लॅटफॉर्म्स आहेत या प्लॅटफॉर्मच्या दृष्टीनं, सुरक्षेच्या दृष्टीनं आज तिथं किती पोलीस तैनात होत असतात, ज्याला आपण रेल्वे पोलीस म्हणतो, किती तैनात आहेत, किती प्लॅटफॉर्मवर ते तैनात आहेत. आज माणसांची गर्दी, ट्रेन आली की आतमध्ये झुंबडच्या झुंबड जाते. आतली स्थिती ही त्याच्यापेक्षा गंभीर आहे. अक्षरशः डब्यामध्ये इतके करकचून लोक कोंबली जातात, भरली जातात किंवा एकमेकांना ते आतमध्ये रेटतात की अक्षरशः मुंगी जायला सुद्धा जागा राहत नाही. आणि मग ज्यांना आतमध्ये शिरता येत नाही ते फुटबोर्डवर दारामध्ये लोंबकळत असतात, अक्षरशः लोंबकळत असतात एका हाताने. मग दिसेल तो कप्पा पकडतात, दिसेल त्या खाचेमध्ये हात टाकतात. त्या रेल्वेच्या दाराच्या वरती एक खाच आहे, त्या खाचेला एका हाताने धरून दुसरा हात लोंबकळत खाली असतो. आणि ती गर्दी इतकी बाहेर आलेली असते की खरंच जर कधी प्रवास केला तर कळेल की दुसऱ्या एखाद्या जवळ असेल एखादी वस्तू, एखादी भिंत, तर हे धडकतील अशी भीती वाटते. इतके बाहेर लोंबकळत असतात. आता या सगळ्यामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेन्स, आता 2 ट्रेन मधलं जर अंतर आपण बघितलं, सुरक्षित अंतर, तर ते कमीत कमी 7 फुटाचं पाहिजे. पण काही ठिकाणी ते अत्यंत कमी झालेलं आपल्याला दिसतं की जे अंतर इतकं पाहिजे ते इतकंच दिसतं. मग अशा वेळी दुसऱ्या ट्रेनमधनं बाहेर लोंबकळणारी लोक, या ट्रेनमधनं बाहेर लोंबकळणारी लोक, ही ट्रेन एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जातीये. आणि त्यातून सध्या काय झालेलं आहे की आपल्या कामाचं ओझही असतं जे आपण पाठीवर वाहतो. ती पाठीमागची बॅग जी असते ती सुद्धा अर्ध्या 1 फुटानं लांब झालेली असते. म्हणजे कधी कधी आपण म्हणतो ना की काही चाळी अशा बांधलेल्या असतात की या स्वयंपाकघरातनं त्या स्वयंपाकघरात आपण एकमेकांना हातात काही देऊ शकतो, इतकी जवळजवळ बांधकामं केलेली आहेत. तशीच लोकल ट्रेनची अवस्था आहे की 2 लोकल ट्रेन जवळ उभ्या राहिल्या तर एकमेकांचे पाठ एकमेकांना घासेल की घासेलच, इतकं अंतर कमी आहे. आणि तोच प्रकार आज घडला जो मुंब्रा कळवाच्या मध्ये एक वळण आहे. आता त्याला सकाळपासून कोणी मृत्यूचं वळण वगैरे वगैरे असं म्हणताय. ते जे वळण आहे त्यातलं जे 2 ट्रेन मधलं अंतर आहे ते सर्वाधिक कमी आहे. आणि आज तेच झालं. एक ट्रेन कळव्याच्या दिशेनं CSMT कडे येत होती आणि एक ट्रेन CSMT कडनं कळवा आणि मग पुढे ती कुठे कल्याण, कर्जत काय जाणार असेल त्या दिशेला ती जात होती. ही जात असताना त्यातली एक ट्रेन फास्ट ट्रेन होती जी मुंब्राला थांबणार नव्हती. ती वेगानं जात होती. दुसरी ट्रेन स्लो असली तरी ती पलीकडनं जात होती आणि ते अंतर कमी होतं त्या कर्ववर. आणि काही प्रवाशांच्या बॅगा एकमेकांना आदळल्या आणि त्या बॅग एक तर मुळामध्ये एका 4 बोटांनी पकडलेला आहे त्या खाचीमध्ये. आणि तो धक्का जो बसला तो इतका जर्क जोरात असतो की त्याचा हात निसटला असेल. ते सगळेजण पडले, ते 2 ट्रेनच्या मध्ये पडले. पण हे पडणं, वेग, हाईट या सगळ्याचा विचार करता आज त्याच्यातनं 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. आता या सगळ्या गोष्टींना जबाबदार कोण आहे? हे आज घडत नाहीये, हे यापूर्वी घडत आलंय. हे काही गेल्या 10 वर्षातलं नाहीये, हे त्याही आधीपासून अनेक वर्ष हेच चालू आहे. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहितीये? एक नगर रचना म्हणून एक विभाग असतो. हा विभाग खरंच कार्यरत आहे का?
तो किती काम करतो, किती सुरक्षिततेची काळजी घेत तो ते टाउन प्लॅनिंग करतो, तर तसं दिसतच नाही. फक्त सध्या काय झालंय, कर रूपाने पैसा कसा येईल, आपल्या पोतडीमध्ये पैसा कसा भरला जाईल याचाच विचार होता. आज मुंबईमध्ये टोलेजंग इमारती उभ्या राहतात, 80 मजली, 90 मजली, 110 मजली, जे काही असतील. अरे तेवढी माणसं तिथं येणार आहेत, तेवढ्या गाड्या तिथं येणार आहेत, तेवढी गर्दी तिथं येणार आहे. कधी त्यांच्या पाण्याचा विचार होतो, कधी त्यांच्या आगीपासूनच्या सुरक्षिततेचा विचार होतो, त्यांच्या पार्किंगचा विचार होतो, कशाचाही विचार नाहीये. मग ज्यांना पार्किंग मिळत नाही ते रस्त्यावर लावतात, रस्त्यावर लावल्यामुळे ट्रॅफिक वाढतंय, पादचाऱ्याला चालता येत नाहीये. अरे किती, म्हणून म्हणलं कणाकणाने मुंबईकर मरतोय. आणि राजकारणी जे आहेत ना, मी सगळ्याच राजकारण्यांबद्दल बोलतोय, त्यांना एकाच गोष्टीची पडली आहे, निवडणुका, त्या निवडणुका जिंकायच्या आणि या शहरावर राज्य करायचंय. प्रत्येकाला राज्य करायचंय. कुणाला महापालिकेवर करायचंय, कुणाला राज्यावर करायचंय, कुणाला मुंबईचा राजा व्हायचंय. पण शहराचं काय, शहराची सुंदरता तर बिघडूनच गेलेली आहे, बकाल झालेलं आहे हे शहर. आणि सगळ्यात त्याच्या पुढची गोष्ट आहे की अनेक अहवाल हे सांगतात की आता मुंबईवरच्या जी काही गर्दी, जो भार वाढतोय ना, तो आता मुंबईलाही सहन होत नाहीये, या जमिनीलाही सहन होत नाहीये. अरे एके दिवशी कुठला तरी भाग बुडेल अशी परिस्थिती आज या मुंबईमध्ये आहे. पण याच्याकडे कुणीही बघायला तयार नाहीये. आज या रेल्वे अपघातानंतर रेल्वे प्रशासनाकडनं किंवा रेल्वेचे जे कोणी सीईओ आहेत त्यांच्याकडनं काय सांगण्यात आलं, आम्ही आता याच्यावर, एक तर आम्ही मुळात मध्ये ट्रॅक्स वाढवतोय, एक, दुसरं आता आम्ही ज्या एसी जशा ट्रेन आहेत ज्याची दारं ऑटोमॅटिक बंद होतात, तशा आम्ही आता सगळ्या ट्रेन्स करण्याचा विचार करतोय. अरे एसी ट्रेन मध्ये ठीक आहे, एसी आहे म्हणून गुदमरणार नाही, तिथंही अक्षरशः गुदमरल्यासारखी अवस्था होते. काही एसी ट्रेन मध्ये इतकी गर्दी असते की तुम्हाला आतमध्ये एसी चालू आहे हे वाटत जाणवत सुद्धा नाही. पण तरी गुदमरल्यासारखं एक वेळ होत नसेल, पण साध्या ट्रेनचे जर का तुम्ही दरवाजे बंद करण्याचा विचार केला तर आतमध्ये जी गर्दीने माणसं एकमेकांना खेटून, की जिथं मुंगही जायला जागा राहत नाही, अशा वेळेला तो श्वास घेऊ शकेल का, तो गुदमरून मरेल ना. याच्यावर काही उपाययोजना या लॉंग टर्म शोधायला पाहिजेत. तात्पुरत्या ज्या आपण उपाययोजना शोधतो त्यांनी हे काम होणार नाहीये. आज 12 डब्यांची ट्रेन आहे, तुम्ही 15 डब्यांची करा, मान्य आहे, त्याच्याने कदाचित थोडासा सुरळीतपणा येईल, पण बंद दारांचा विचार करून होणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सातत्याने या मुंबईमध्ये बाहेरच्या लोकांचे लोंढे येत आहेत. हे बघा, ते कुठले येत आहेत, ते का येत आहेत, ते यायला हवेत का, ते नकोत का. मी मुळात म्हणतो यायला हरकत नाही, पण त्याच्या प्रमाणावर कंट्रोल तर आपल्याला आणता येतो. तो कोण आणणार? शासन करते म्हणून तुमच्या हातात आहे. तुम्ही जर का ठरवलं ना, तुमच्याकडे सत्ता आहे, तुमच्याकडे यंत्रणा आहे, तुमच्याकडे मनुष्यबळ आहे, तुमच्याकडे उपाययोजना आहे, तुमच्याकडे कायदे आहेत. मग एवढं सगळी अस्त्र असताना तुम्ही हा कंट्रोल का नाही आणू शकलात? कारण तो तुम्हाला आणायचा नाहीये, कारण बाहेरनं आलेल्या माणसाला तुम्हाला इथे कुठलीही झोपडपट्टी करून त्याला तिथं स्थिरावू द्यायचंय, कारण तो तुमचा मतदार असणार आहे. इलेक्शन मध्ये मला त्याचा फायदा होणार आहे. अशा अर्थानेच या मुंबईकडे आणि मुंबईकराकडे बघितलं जातं. त्यांच्या कोणत्याही समस्येवर आजपर्यंत असं मूळ शोधलं गेलं नाही की आणि आम्ही नाही, हा प्रश्न आम्ही कायमस्वरूपीचा मिटवून टाकला. अरे मुंबईत खड्डे इतके पडले आहेत, वाहनच, मी म्हणलं ना, कणाकणाने मुंबईकर मरतोय. अरे या खड्ड्यांमधनं गाड्या उडतायत, लोकांच्या पाठीचे कण्यांचे काय स्लिप डिस्कचे त्रास उद्भवतायत. काय तुम्ही कुठे कुठे, म्हणजे मुंबईकर तुम्हाला सांगू का, तो फक्त जगतोय, तो सुखावह जगतोय का? अजिबात नाही.
तो पोटाची खळगी भरण्यासाठी जगतोय, पण जगताना त्यांनी स्वतःचा आयुष्यातला आनंद हरवलाय, समाधान हरवलंय, शांतता हरवली आणि कणाकणानं तो मरतोय. आणि या सगळ्या गंभीर स्थितीकडे प्रशासन म्हणून, शासन म्हणून खरंच लक्ष दिलं जाणार आहे का, हाच प्रश्न उरतो. कारण या असं दिसतंय, आतापर्यंतचा अनुभव एवढंच सांगतो की या कुणालाही पडलेली नाही. प्रतिक्रिया प्रत्येक जण देतो की अशा दुर्दैवी घटना यापुढच्या काळात होऊ दिल्या जाणार नाही. अहो, यांचा संबंध येत नाही लोकांमधनं लोंबकाळत जाण्याचा. हे छान एसी घरातनं एसी गाडीमध्ये जातात, एसी गाडीतनं एसी ऑफिसमध्ये जातात. यांच्यासाठी कॉन्व्हॉय असतो, ट्रॅफिक थांबवलं जातं, हे ट्रॅफिक मधनं रस्ते काढतात, ते त्यांना पाहिजे त्या ठिकाणी पोचतात. आपलं तसं नाही आहे. आपल्याला 3.5-3, 4 तास प्रवास करतच जावं लागतं. आणि म्हणून हा मुंबईकर कणाकणाने मरतोय. याच्याकडे राज्यकर्ते म्हणून, कुठल्याही पक्षाचा असू दे, राज्यकर्ते म्हणून, आणि जे तुम्ही सगळेच जण म्हणता ना महाराष्ट्र, मराठी माणूस, आता मराठी माणूस मुंबईत किती शिल्लक आहे हे त्या राज्यकर्त्यांनाच माहिती आहे. पण या सगळ्या दृष्टीनं, कारण आज देखील जे ट्रेनमध्ये गेलेत ते काही कोणी मराठीच होते असं नाही, ते अमराठी सुद्धा असतील, पण ती व्यक्ती होती, तो माणूस होता, त्याचं दुःख आज प्रत्येकाला आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या सुरक्षिततेची, आयुष्याची आणि त्याच्या चांगल्या आयुष्याची हमी तुम्हाला घ्यायलाच पाहिजे. नव्हे ती तुम्ही घेतलीच पाहिजे. कारण यांच्याच बळावर, आमच्याच बळावर तुम्ही निवडून येता आणि सत्तेचा उपभोग घेताय. त्यामुळे लक्ष हे तुम्ही दिलंच पाहिजे. नुसत्या प्रतिक्रिया नकोत. आता काहीतरी ठोस काम करताना दिसलं पाहिजे, ही सामान्य मुंबईकराची अपेक्षा आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही आवर्जून कळवा. जर तो आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा.